नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वतःची रसोई। आज आपण जिरा राईस बनवणार आहोत, सोबतच मटारची भाजी बनवणार आहोत। ही हिरव्या मटारची भाजी आहे, तुम्ही फ्रोझन मटारची ही भाजी बनवू शकता अशा पद्धतीनं। तर बनवायला खूप सोपी आहे। त्याआधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता जिरा राईस पहिल्यांदा आपण बनवून घेऊया। जिरा राईससाठी आम्ही जिरा तांदूळ यूज केलेला आहे। जिरा तांदूळ 2 ते 3 पाण्याने छान वॉश करून घ्यायचं आहे आपल्याला। छान जिरा तांदूळ वॉश करून झाला की आपल्याला एक कढई घ्यायची, कढईमध्ये 1 चमचा तेल ॲड करायचं आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे ॲड करायचे। जिरे आपल्याला छान फुलू द्यायचे। जिरे छान फुलले की 1 तमालपत्र, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 1 स्टार फूल ॲड करायचं आहे आणि हे सर्व छान परतून घ्यायचं आहे तेलावरती। हे सर्व छान तेलावरती परतून झालं की आपल्याला वॉश करून घेतलेला तांदूळ ह्याच्यामध्ये ॲड करायचे आणि तांदूळ आणि जिरे एकत्र छान मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि छान तांदूळ आणि जिरे एकत्र मिक्स करून घेतले की त्याच्यामध्ये तांदूळ शिजण्यापुरतं पाणी ॲड करायचं आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड करा। हे सर्व एकत्र करून घ्या आणि पाण्याला छान उकळी आली की त्याच्यावरती 1 प्लेट झाका आणि तांदूळ 10 मिनिटं शिजू द्या। 10 मिनिटात आपला जिरा राईस तयार होतो। आता आपण भाजीची तयारी करूया। 1 कढई घ्या, कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करा। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे ॲड करा। जिरे छान फुलू द्या। जिरे छान फुललेत आता ह्याच्यामध्ये कांदा, आलं आणि लसणाची पेस्ट ॲड करा। कांदा, आलं, लसणाची पेस्ट छान परतून घ्या या तेलावरती। ह्याचा कलर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ही पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायची। छान पेस्ट परतली की ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी ॲड करा आणि आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, 1 चमचा गरम मसाला, थोडीशी हळद आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला ॲड करा। तो हे सर्व मसाले तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही कमी किंवा जास्त ॲड करू शकता। मी माझ्या पद्धतीने ॲड केलेले आहेत। तर हे मसाले छान आता एकत्र मिक्स करून घ्यायचे टोमॅटोची प्युरी आणि कांद्याबरोबर। हे मसाले आपल्याला तोपर्यंत परतायचे आहेत जोपर्यंत ह्यातून तेल सेपरेट व्हायला सुरुवात नाही होत। मसाले छान परतून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला हिरवे मटारेचे मी मिक्सरच्या भांड्यातून ओबडधोबड अशी भरड काढून घेतली होती, ती ॲड करायची आहे मी ह्याच्यामध्ये आणि ही भरड आणि हे मसाले छान एकत्र मिक्स करून घ्यायचे। नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला। हे पाणी आपल्याला ह्याच्यासाठी ॲड करायचे की खाली मसाले जळू नये, त्याच्यासाठी आपल्याला हे पाणी ॲड करायचं आहे। पाणी आणि हे मसाले छान एकत्र करून घ्यायचे। नंतर ह्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता ॲड करा। आता ह्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे आपल्याला। शेंगदाण्याचं कूट हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर ॲड करा, नाही केलं तरी चालेल। हे शेंगदाण्याचं कूट आणि हे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आपल्याला आणि हे छान एकत्र करून झाले की ह्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर ॲड करा। कोथिंबीरमुळे टेस्ट खूप छान येते। कोथिंबीर आणि हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्या आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे। गरम पाणी तुम्हाला कन्सिस्टन्सी भाजीची कशी हवी त्या पद्धतीने कमी जास्त तुम्ही पाणी ॲड करू शकता। हे भाजी आपल्याला छान आता उकळी येऊ द्यायची। तोपर्यंत जिरा राईस आपला तयार झालेला आहे, पाहू शकता। भाजीची फोडणी करेपर्यंत जिरा राईस आपला तयार होतो। जिरा राईस आपला तयार झालेला आहे। आता भाजी पण छान उकळलेली आहे। ही भाजी भाताबरोबर खूप छान लागते, सोबतच चपाती किंवा भाकरीबरोबरही खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी बनली होती। आणि त्याआधी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा।